आमदार शिरीष चौधरी यांनी दिली पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या साखळी उपोषणाला भेट. उपोषण मागे घेण्याची केली विनंती. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाबार्डकडून पैसे मिळवू असे दिले आश्वासन. मात्र धरण संघर्ष समिती उपोषणावर ठाम. विद्यमान आमदारांनी माजी आमदारांपेक्षा जास्त निधी आणल्याचा केलाय दावा. विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी आमदार शिरीष चौधरी यांनी आंदोलनाला भेट दिली. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्यासह धरण संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी आपण धरणासाठी 200 कोटी रुपये आणले आहेत असे सांगत त्याबाबतचा पुरावा देखील दिला. खरोखर 200 कोटी बेरीज आल्याने यावेळी उपस्थित देखील अवाक झाले. धरणासाठी सर्वात जास्त निधी आपण आणला असून अजून मुख्यमंत्री यांच्याकडे 1500 कोटी मागितले आहेत. नाबार्डकडून ते करून देणार आहेत. तुम्ही उपोषण मागे घ्या व मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जास्तीचे पैसे आणू असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. मात्र उपोषणकर्ते उपोषणाच्या निर्णयावर ठाम दिसले. बघूया काय म्हणाले आमदार शिरीष चौधरी. योग्य आंदोलनामध्ये मी स्वतः आंदोलक म्हणून आहे. मी आपल्याला शब्द देतो अण्णा, उद्या पासून अधिवेशन सुरू आहे. आपण सर्व तिथं या. मी गाड्या करून देतो हवं तर. माननीय मुख्यमंत्री साहेबांजवळ आपल्या सर्वांची भेट करून देतो आणि नाबार्ड अंतर्गत आलेले हे 1500 कोटीमध्ये एकही रुपया कमी व्हायला नाही पाहिजे यासाठी आपण सर्वांनी त्यांना रिक्वेस्ट करू, विनंती करू. तुमच्यापेक्षा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील अण्णा त्याच्यासाठी मी रक्ताचं पाणी करायला तयार आहे आणि त्यासाठी तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपण लढा देणार आहोत. माननीय मुख्यमंत्री साहेबांना तिथंच भेटून देतो. मला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही राजांना. माझे पाठिंबा आपल्याला जाहीर करतो कारण हा प्रश्न फक्त समितीचा नाहीये. हा प्रश्न पूर्ण अंमळनेरच्या जनतेचा आहे. नाबार्डच्या पैसे केंद्राचेच पैसे आहे. पहिला टप्पा आहे हा 1500 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पामध्ये आपला होईल. कारण एकदम 2300 कोटी रुपये दिले तर आपला खर्चच तेवढा होणार नाही मार्चपर्यंत. मग आलेला पैसा परत गेला तर तो आणायला मोठा प्रॉब्लेम होतो. तर त्या हिशोबाने आपल्याला पहिला टप्पा हा 1500 कोटी रुपयाचा ते देतील. 1500 कोटी रुपये आपण मंजूर करू. मी आपल्या सर्वांना पुनश्च विनंती करतो की आता हे उपोषण तुम्ही मागे घ्या. बाकीच्या नेत्यांनी काय दिलं असेल, काय शब्द दिला असेल त्याच्याशी मला घेणं नाही. मला नंदीला नाही डायरेक्ट भोलेनाथलाच भेटायला घेऊन जातोय. पण नंदीला पाय पडणार टेन्शन नाही जरा तुमले. आपण सर्वांनी हे उपोषण मागे घ्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपली भेट करून देतो. या महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांनी आपला शब्द दिला तर मग बाकीच्या गोष्टींना आपल्याला हे नाही. त्यावेळेस आपल्याला बोलता येईल की तुम्ही हा शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही वागा. आणि निश्चित जे शब्द त्यांनी आजपर्यंत दिलेले आहेत ते त्यांनी पूर्णत्वास केलेले आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो, अध्यक्षांना, सर्व समितीच्या सदस्यांना की आपलं हे उपोषण तुम्ही मागे घ्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून आपल्या या धरणाचा प्रश्न हा कायमचा सोडू.